आणि सोलापूर जिल्ह्याचे नेते माननीय श्री संजय मामा शिंदे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जेऊर गटाच्या प्रचार दौऱ्यातल्या चिकलठाणमध्ये होत असलेल्या आजच्या सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचारासाठी आवर्जून आलेले माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आमचे सहकारी मित्र रामभाऊजी सातपुते साहेब, या सभेचे अध्यक्ष राजेंद्र कवितके, या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या गावचे सुपुत्र आणि महायुतीतले उमेदवार चंद्रकांत काका सरदे, महायुतीचे शिवसेनेचे प्रमुख महेशजी चिवटे, भाजपचे प्रमुख गणेशजी चिवटे, या निवडणुकीमध्ये आपल्या मागे खंबीरपणे उभा राहायची भूमिका घेतली ते बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन गुळवे आबा, या निमित्तानं उपस्थित असलेले अंकुशराव गव्हाणे, आप्पासाहेब सरदे, शामराव गव्हाणे, संदीप सरदे, ज्योतिराम पवार, विकास गव्हाणे, भाऊसाहेब सरदे, सचिन सरदे, दादासाहेब सरदे, मारुती गुटा, देवनाथ मोरे, आत्माराम सरदे, नागनाथ सरदे, शहाजी गलांडे, सुधीर पोळ, रमेश बोराडे, महेश बोराडे, राजेंद्र सिंह बारपून, शंभूशेठ बोराडे, विकास गुंड, पांडुरंग लबडे, राहुल लबडे, भरत पाटील, भाऊसाहेब साबळे, तुकाराम चोरमुले, सचिन गावडे, माऊली शिंदे, उत्तम सावंते, गणेश कानगुडे, संदीपान कामटे, शैलेश सरदे, महादेव रामजून, वेळेअभावी व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचा या ठिकाणी नामोल्लेख मी टाळतो. महायुतीचे आदिनाथ बचावचे पॅनलचे सगळे आमचे सहकारी उमेदवार, या निमित्तानं उपस्थित असलेले चिकलठाण आणि जेऊर गटातून आलेले आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे वडीलधारी सभासद, तरुण मित्र, पत्रकार बंधू, आदिनाथच्या निवडणुकीची सुरुवात झाली आणि आदिनाथची एकंदरीत परिस्थिती बघितली तर त्याच्यावरती असलेल्या कर्जाचा बोजा, आतापर्यंत आदिनाथवरती आलेल्या अडचणी, अनेक वेळा त्याच्यामध्ये प्रयत्न करून त्याच्यामध्ये आलेलं अपयश, आणि अशा परिस्थितीमध्ये आदिनाथच्या आजच्या अवस्था बघितल्यानंतर कोणालाही वाटत नव्हतं की ह्या आदिनाथला एवढी इलेक्शन मध्ये रंगत येईल. भाऊ, त्याच्यामध्ये मी स्वतः या कारखान्याचा उमेदवार होईल असं कोणालाच सुरुवातीला वाटलं नाही. करमाळा तालुक्याचं राजकारण नेहमी गटातटावरती त्या ठिकाणी चालतं आणि त्यामुळे कुणालाही वाटत नव्हतं की त्याच्यामध्ये निवडणुकीला सुद्धा फार रंगत येईल. ज्यावेळेस माझा फॉर्म आला आल्यानंतर हे खऱ्या निवडणुकीला पुन्हा सुरुवात झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये युत्या आघाड्या बिनविरोधच्या चर्चा झाल्या, त्यामध्ये आपण आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडली की बाबा मी या कारखान्याची निवडणूक लढवतोय ते कारखाना चालवण्यासाठी आणि या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी. आणि इथल्याही नेत्यांना मी आवाहन केलं की बाबा तुम्ही कुणी ओपनपणे सांगा मी कारखाना चालवतो, आपण युत्या आघाड्या असतील किंवा सगळ्यांनी चर्चा करून बिनविरोध सुद्धा करू. होय महेशराव गणेशराव माझी भूमिका काय होती, सुरुवातीपासूनची भूमिका तीच होती. परंतु यामध्ये निवडणूक लागत असताना पुन्हा गटावरती हे सगळं गेलं. आपल्याही गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना यावेळी सूचना गेल्या की बाबा आपण फॉर्म भरून घ्यावा आणि अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरून ठेवले. जवळजवळ 60-70 फॉर्म आपल्याही गटाचे भरलेले होते आणि त्यामध्ये आपल्या गटाचा निर्णय झाला, तुम्ही मला अधिकार दिले त्यातून आपण 21 लोकच आपल्याला उभा करता येत होती
आणि मग आपण 21 लोकांची यादी जाहीर केली. बाकीच्या राहिलेल्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या किरकिर न करता, कुठले वादविवाद न निर्माण करता सगळ्यांनी पटापट विनंतीप्रमाणे त्या ठिकाणी आपले अर्ज काढून घेतले आणि या 21 उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायची भूमिका घेतली. त्यामध्ये इथल्या जीवन गटामध्ये इच्छुकांची संख्या भरपूर होती आपल्याकडे. मग चंद्रराज बापू निंबिरे होते, भूषण बारकुंड होते, राहुल लवडे होते, जालिंदर कोकरे होते, राजेंद्र पोळ होते, शामराव गव्हाणे होते, राजाराम सरडे होते, पुन्हा मला वाटतं अजून एक शेटफळचे बापू, काय नाव त्यांचं, मोरे बापू, मोरे का कोणतरी होते, नाही राहुल काढला तसंच त्यांनी काढला ना, अजून राजेंद्र पोळ का काहीतरी अजून एक जण होते, ते नाव न्यायत नाही. या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन अर्ज काढून घेतले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो या सगळ्या मंडळींचं. आणि जे आपल्याकडे 21 उमेदवार आहेत तेच कॅपेबल आहेत असं बिलकुल समजायचं काय कारण नाही. काढून घेतलेली लोक त्याच कॅपॅसिटीची होती हे नम्रपणे या ठिकाणी मी सांगतो. आणि त्या दृष्टीनं ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. आता आदिनाथची निवडणूक सुरू झाली. तुम्ही आपण बघतोय आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आली आणि पहिल्या दिवसापासून आपण आदिनाथ कसा चालवणार, आपण कशा पद्धतीनं त्याच्या मागची आपली भूमिका ही स्पष्टपणे करत चाललो. आणि समोरची पार्टी मात्र आदिनाथ कसा चालवणार हे न सांगता फक्त टीका टिप्पण्या करायच्या आणि सभारांगणा म्हणून करमणूक करायच्या अशा प्रकारच्या भूमिकेतनं या ठिकाणी आपण पाहतोय. आता उद्या प्रचार बदलवायचा टाइम आला आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबा त्यात आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी अनेक आपल्या सहकार्यावरती या ठिकाणी करायचा प्रयत्न झाला. ही निवडणूक सुरू झाली की माझ्यावरती आरोप झाला की आदिनाथचा माझा काय संबंध. आता या आदिनाथ कारखान्याची उभारणी 94 ला झाली, परंतु आदिनाथ कारखान्याचा शिंदे कुटुंबीय आम्ही शिंदे बंधू सभासद आम्ही 83-84 या आदिनाथ सहकारी कारखाना. आणि 83-84 साली आम्हाला तिकडं पाणी नव्हतं म्हणून भाऊ आम्ही तिथं कंदरला जमीन आहे आमची 50 एकर. बांगे कुटुंबाने आम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस 82-83 ला जमीन दिली. 50 एकर बागायत जमीन होती. त्याच्यामध्ये आम्ही सगळे बंधू आदिनाथचे सभासद आहोत, कंदर सोसायटीचे सभासद आहोत. त्यामुळं त्या आदिनाथचा आमचा संबंध तसा आदिनाथच्या उभारणीपासून होता. आदिनाथच्या उभारणी करायला प्रस्ताव सुरू झाला 71-72 ला. त्याला मूर्त स्वरूप यायला सुरुवात झाली 83-84 ला आणि चालू झाला तो 93-94 ला. म्हणजे कपाटामध्ये 3 इलेक्शनाच्या कारखान्याची झाली. आणि त्यामुळं या ठिकाणी मी आदिनाथ कारखाना लढवायचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये दुसरी एक माझी नैतिक जबाबदारी होती भाऊ की या तालुक्यानं मला 5 वर्ष तालुक्याचं विधानसभेचं नेतृत्व करायची संधी दिली. त्यामुळे मग इथल्या कुठल्याही संस्थेच्या अडचणी असतील किंवा इथल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माझी स्वतःची मी नैतिकता समजतो की बाबा आपल्याला एकदा नेतृत्व करायला संधी दिली म्हणजे आदिनाथ कारखाना जरी असला अनेक विकास तिथल्या सहकारी संस्था असतील तर त्याच्यामध्ये माझी नैतिक जबाबदारी आहे की बाबा आपल्याकडून त्या संस्थेला चांगल्या पद्धतीने सहकार्य झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला हातभार लागला पाहिजे. आणि ह्या भूमिकेतनं या ठिकाणी आदिनाथ कारखाना मी लढवतोय. या निमित्तानं बोलत असताना तुम्ही बघितलं की कारखाना विकला माझा. आता हा कारखाना उभा करत असताना भाऊ माझी स्वतःची हिस्ट्री अशी आहे, तुम्हाला त्यातल्या डीप मध्ये माहिती नाही. माझ्या वयाच्या फार लवकर तुम्हाला 29व्या वर्षी जशी तुम्हाला आमदारकीची संधी मिळाली तसं मला वयाच्या 21 वर्ष 3-4 महिने झाले असतील मला सरपंचाची संधी मिळाली. सरपंचापासून ते लगेच 26 ला मी पंचायत समिती लढवली. पंचायत समितीचा सभापती झालो, पुन्हा जिल्हा परिषदेला गेलो, पुन्हा त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो, त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. ह्याच्यामध्ये खासदारकी मी लढवली. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे लोकसभेचं तिकीट भाजपचंही मलाच होतं आणि राष्ट्रवादीचंही तिकीट मलाच घ्या म्हणून मागवलं. जनरल मतातल्या माझ्या कुठल्याच निवडणुका लढवायच्या राहिल्या नाही. पण माझ्या कमी वयामध्ये जे भविष्य काळामध्ये काय करायचं आपल्याला त्याचं विजन त्या ठिकाणी काय होतं. तर शेवटी आपण विजन मोठं ठेवलं तरच आपण काहीतरी अचीव करू शकतो.
आणि त्या दृष्टीनं कारखाना हा विषय माझ्यासाठी भाऊ 98ला त्यावेळेस भाजपचं सरकार होतं, आठवतं का बघा, केंद्रात तिथं अटलजींचं सरकार होतं आणि अटलजीच्या सरकारमध्ये हे साखर कारखाने फ्री केले, डिलायसन्सिंग केले. त्यावेळेस त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती की राज्य शासनाच्या हातामध्ये हे सगळं होतं आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये फार लक्ष घालत नव्हतं. म्हणजे राज्य शासन जे निर्णय घेतले, पण केंद्राने एक जीआर काढला आणि साखर कारखान्याचे लायसन्स फ्री करून टाकले. मग ज्या त्या राज्याने किलोमीटरच्या अटीनंतर घातल्या, म्हणजे आपल्याकडे 15 किलोमीटरच्या आड आहे आणि हे नोटिफिकेशन निघालं 98ला. त्याच्या तिसऱ्या दिवशी माढा तालुक्यातले 7 आयन काढणारा मी आहे. त्यावेळेस 15 किलोमीटरच्या रेडियस मध्ये एक स्पॉट बसवतो. आता त्यावेळेस 96-97ला मी काय फार मोठा नव्हतो, सभापती झालेलो होतो, सिटी करत होतो, फार काय माझ्या फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता, छोट्या छोट्या व्यवसायात मी गेले. एक कारखाना उभा करत असताना बैलगाडी बी मी बनवण्यापासून आज बी माझा बैलगाड्याचा व्यवसाय आहे. आज बी बाहेरच्या कारखान्याला मी बैलगाड्या भेटतो. ट्रेलरचा व्यवसाय माझा, तो ट्रेलरचा आता बंद करून टाक. त्यावेळेस ह्या व्यवसायात असतानाच कारखान्याचं स्वप्न माझ्या मनामध्ये होतं आणि त्यावेळेस पासून हे विषय डोक्यात होते. त्यामुळं तो कारखाना उभा करत असताना, माझा विठ्ठल शुगर उभा करत असताना जिल्ह्यामधल्या किंवा राज्यामधल्या तुम्ही परिस्थिती बघितली तर प्रायव्हेट कारखान्याचं प्रमाण कधी वाढले बघा तुम्ही. 98ला डिलायसन्सिंग झाले सोलापूर. आता सोलापूर जिल्ह्यातली आपण परिस्थिती घेतली तर सोलापूर जिल्ह्यात पहिला प्रायव्हेट कारखाना झाला तो लोकमंगल झाला, तो 2000 मध्ये झाला. त्यानंतर 2008 पर्यंत कुठलाही प्रायव्हेट कारखाना नाही. आणि मी ज्यावेळेस माझा कारखाना उभा केला आणि तो अशा पद्धतीने केला की 6.5 महिन्यामध्ये तो कारखाना मी उभा केला होता. आणि त्याला छत नाही, त्याला मोलॅसिस टँक नाही, रिझर्वायर नाही, ऑफिस बिल्डिंग वरती खर्च नाही आणि अतिशय कमी खर्चामध्ये, प्लॅनिंग मध्ये आणि काटकसरीनं तो त्या ठिकाणी उभा केला. कारखाना तरी केवढ्या पैशात उभा करता? माझ्याकडचे 3 कोटी मी टाकले, 18 कोटी लोकांनी शेअर्स म्हणून मला दिले, 21 कोटी हे इक्विटी झाली आणि बँकेचे 41 कोटी घेतले. 41 कोटी मध्ये मी मशिनरी साधारणतः 37 कोटीला दिली. वरचे 5 कोटी जे ऑफिस बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग, रिझर्वायर, मोलॅसिस टँक, गोडाऊन, त्या कुठल्याही अनुमानच्या दृष्टीवरती खर्च केला. गोडाऊनला टेम्पररी गोडाऊन टाकले, शोअर हाऊस टेम्पररी केलं, फॅक्टरी बिल्डिंगला बाहेरच्या क्रेननं सगळे जॉब आणून चढवले. एवढ्या कमी कालावधीमध्ये तो कारखाना उभा केला. त्याचा इफेक्ट असा मिळाला की भाऊ मी फेब्रुवारी 37 कोटी जे मी मशिनरीचे पैसे होते आणि 41 कोटी लोन होतं. 41 कोटी मधल्या 37 कोटी मी मशिनरीला दिलेले होते. माझं प्रपोजल सँक्शन झालं जुलै-ऑगस्ट मध्ये, पण नोव्हेंबरचा सीझन सापडत नाही म्हणल्यावर मी पुढचा सीझन 2008चा घेतला. 7ला माझं प्रपोजल सँक्शन झालं आणि फेब्रुवारीला मी पहिले 50 लाख रुपये कर्ज खात्यावरती दिले आणि तोपर्यंत मशिनरीवाल्याला या 21 कोटीतनं 5 कोटी पहिला 5% पहिला आडवान, 7% दुसरा आडवान आणि फेब्रुवारी 5 तारखेला मी 50 लाख रुपये डिस्बर्स केले. मार्चला 15 कोटी त्या ठिकाणी दिले आणि 20 सप्टेंबर 2008ला मी ट्रायल सुरू केल्या आणि ट्रायल सुरू झाल्या राहिलेले 14 कोटी त्याला 14 कोटी मी जून मध्ये दिले. म्हणजे साधारण 25 कोटीच्या आसपास मशिनरीवाल्याला दिलेले होते. राहिलेले पैसे कारखाना ट्रायल सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी दिले आणि त्याचा इफेक्ट असा झाला भाऊ की प्रचंड प्रमाणामध्ये सेव्हिंग झालं. त्या सीझनचा माझा पगार जर काढला तुम्ही तर अख्ख्या सीझनचा माझा पगार 47 लाख रुपये. 47 लाख रुपये अख्ख्या सीझनचा पगार आहे. व्याजावरती तुम्ही मला जे आपण हे जे करतो व्याजाचे प्रोव्हिजन जे करतो त्या व्याजाच्या प्रोव्हिजन मध्ये 2.5 कोटीच्या आसपास व्याज होते मला प्रोजेक्शन मध्ये. तिथं मला व्याज भरावं लागले पर टन फक्त 10 रुपये. कमी कालावधीमध्ये ते उभा केल्यामुळे त्याचा इफेक्ट असा मिळाला. सुदैवाने त्यावेळेस साखरेचे दरही मिळाले आणि त्यानंतर मी बँकांचे पैसे एकाच सीझन मध्ये सगळे भरून टाकले आणि डिस्लरीचं काम सुरू केलं. दुसऱ्या वर्षी डिस्लरी पण त्या ठिकाणी उभा केली. पवार साहेबाला डिस्लरीच्या उद्घाटनाला मी बोलवलं. कारखान्याच्या उद्घाटनाला ज्यावेळेस पवार साहेबाला मी काम चालू करतोय म्हणलं
आणि पुन्हा उद्घाटनाच्या वेळेस गेल्यावर साहेब म्हणले की उद्घाटनाला मी येत नाही, प्रफुल्लबाईला घेऊन जातो. कारण साहेबाला वाटलं की या कारखानदारी इतक्या अडचणी असते तर ह्याला चालवायला जमतंय का नाही जमतंय, म्हणून साहेबांनी तो विषय काढला. आणि ज्यावेळेस डिक्शनरी उभा करायला मी गेलो सांगायला, आणि साहेबांनी सांगितलं की पैसे सगळे साहेब बँकांचे फिरून टाकले एका सीझन मध्ये. मला त्याची कारण साखर धंद्यामध्ये पहिल्यांदा असा प्रसंग आला की 40 रुपयावरती साखर गेली, की जी 2008 ला 40 रुपये झालेली साखर आज पण हायएस्ट 37, 38, 39 वरती. आणि त्याचा बेनिफिट मिळाला. आणि त्या स्टेजवरती जिल्ह्यातली सगळी मंडळी बसलेली होती, त्यात मोहिते पाटील होते. आणि सगळ्यांना येत लागलं कारखाना कारखाना कारखाना. आणि सगळ्यांनी 2009 पासून या कारखान्याला लायसन काढ आणि कारखाना उभा करायचा मागला. आज सिच्युएशन वेगवेगळ्या तयार झाल्या त्याच्यामध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा कारखान्याचा आणि माझा संबंध फार पूर्वीपासूनचा यामध्ये आहे. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी मी स्वतःचा कारखाना उभा केला, स्वतःचा कारखाना स्वतःचा धंदा म्हणून उभा केलेला होता. आता त्याचं काय करायचं ही तिसऱ्या कोणी सांगायची गरज नाही ना. पण सांगू द्या ना, ह्या धंदा केलेल्याने कोणीतरी सांगावं ना की मामाने चुकीचं केलं, हे केलं. जरी पिठाच्या विकेटल्या काढल्या नाही तर ते म्हणायचं संजय मामाने कारखाना घेतला, संजय मामाने कारखाना घेतला. तो माझा स्वतःचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये मला सांगा, ज्यांच्या जीवावरती तुम्ही आज हे सगळं इथं निवडणुका लढवत आहे त्यांनी 2 विकले ना. आता भाऊ तर साक्षीदार आहेत, भाऊनी तर त्याच्या पुढचं सांगितलं कशा पद्धतीने संस्थामध्ये हे झालं तेही सांगितलं. त्याच्यामध्ये भाऊ साधं उदाहरण सांगतो. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक होतो, रणजितदादा चेअरमन होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेला अकलूजमध्ये जागा घ्यायची होती. आम्ही त्या मिटिंगला गेलेलो होतो. त्या मिटिंग मध्ये तिथल्या जोशीने कोणीतरी जागेचा प्रस्ताव आणला होता. त्यांनी विचाराने 50 लाख रुपये किंमत सांगितली होती मॅनेजरला. तिथं ह्या डायरेक्शन मोहिते पाटलांनी त्याला बाजूला ओढलं आणि तू बोल नको. त्यांनी कमिटी केली त्याच्यावरती आणि कमिटी केली. त्या कमिटीकडनं ती जागा केवढ्याला घ्यावी, 3.5 कोटीला घ्यावी. 3.5 कोटीला आज पण तुम्ही त्याचे स्क्वेअर फूट काढून बघा आणि जिल्हा बँकेने घेतलेले रेट तुम्ही त्याच्यामध्ये खरेदी करतातले बघा. 47-48 हजार रुपये स्क्वेअर फूटचा दर आहे. तेव्हा मलबार हिलला 47-48 हजार जागा मिळते. मलबार हिलचे 46-45 हजार रुपये दर होते स्क्वेअर फुटाला. आणि त्या रेटला अकलूजमध्ये जागा मिळते. हे एवढं म्हणजे बारीक तुम्ही जे मुद्दे काढले त्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला माहित आहे कुठं म्हणजे साधं कन्सल्टंट या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं. मी आता गेले त्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात मी कारखाना कसा चालवू शकतो, 265 कोटीचं काय नियोजन केलं, आदिनाथच्या बाबतीत सगळ्याच सगळ्यांना सांगतो. त्याच्यावरती वादर काय म्हणते, कारखाना काढण्यासाठी काय इतका अभ्यास चेअरमन करत बसायची काय गरज आहे, साहेब ठेवला तरी करतो. आता हे स्वतःला अक्कल नसल्यानंतर पुन्हा काय उद्योग होते त्याचं तर प्रतीक गेली 30-32 वर्षाचं हे कारखान्याचं जे उदाहरण आहे ते त्याच आहे ना. शेवटी अधिकाऱ्यां काय करते हे जर चेअरमनलाच नाही कळलं, आता ही चष्मा आणायचा आणि ह्याची किंमत जर मला सांगितली की बाबा नाही ही 1000 रुपये किंमत आहे, ही जर मला कळत नसेल तर चालेल का ती कारखानदारी माणसं. आणि ही काल काय बोलते जी कारखाना काढण्यासाठी काही पिठाच्या किटा करू लागते का, त्याचबरोबर कारखाना चालवण्यासाठी जे नियोजन आहे त्याला स्टाफ नियोजन करतो, बहादरा मारा स्टाफ नियोजन करतो. आता घरी बसून स्टाफला नियोजन केलेल्याचीच कौतुक आपण बघतो या कारखान्याची काय झालं. शेवटी व्यवसाय करताना कारखानदारी चालवत असताना सरकार चालवत असताना त्याच्यातलं तुम्हाला जर ज्ञान नसेल तर नुसतं अधिकाऱ्यावरती सगळं सोडून चालत नाही. त्या दोन्हीची सांगड तुम्हाला व्यवस्थितपणे घालता आली पाहिजे आणि तर ते सगळं चालणार. मला सांगा आता उभजवारी लावायची आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याला शेडनेट करावं लागेल किंवा ग्रीन हाऊस करून त्याच्यात जेवायला, मग ती सांगा शेतकरी सांगा मला सांगा. त्या अधिकाऱ्याने जर आपल्याला असं सांगितलं की जेवारी लावायची
आणि त्याला आपल्याला ग्रीन हाऊस करावं लागेल, तर तेही तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचा विचार यामध्ये करणं पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे. आज आदिनाथ चालवत असताना मी सांगतोय की बाबा कशा पद्धतीनं चालवणार, बाबा आम्ही सुटसुटीत ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आदिनाथची निवडणूक सुरुवात झाली त्यावेळेस माझ्या जेवढे जुने 25-30 वर्षातले अधिकारी असतील, यातले तज्ञ लोक असतील, सीए असतील, त्याची सगळ्यांची मी 264चं बॅलन्स शीटच त्यांच्याकडे दिलेलं होतं. आदिनाथ अजून आपला प्रोग्राम सुद्धा सुरू झालेला नव्हता. त्याच्या अगोदरच मी ह्याच्यावरती अभ्यास करावा आणि मलाही स्वतःला त्यातलं कळतं की बाबा त्यांनी दाखवलेल्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकली काय काय प्रॉब्लेम आहे. उगाच एखाद्या अधिकाऱ्यांनी दाखवलं मला की एवढा आणला उसण त्याची रिकव्हरी एवढी, तर ते कळून घेणे प्रॅक्टिकली माझ्याकडे नॉलेज आहे ना, त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे बाबा किंवा काय परिस्थिती राहते. तर ह्या सगळ्याची सांगड घालून त्याच्यामध्ये प्लॅनिंग करायचा प्रयत्न केला. आणि मी भाऊ या ठिकाणी सांगतो, एक तर प्रायव्हेट मध्ये आता शासकीय कुठली मदत नाही, हे प्रायव्हेट मध्ये चालवणं तसं डिक्रीज जातं. आणि विशेषतः आता आम्ही ज्यावेळेस आपले सरकार मंत्री सरकार खातं घेतलं त्यानंतर मात्र आम्ही बहिणी सहकारी संस्थांच्या मागं खंबीरपणे उभं राहायची भूमिका घेतली. म्हणजे आर्थिक त्याला बजेटच्या प्रोव्हिजनच्या आहे आणि त्यामुळे ह्या कारखानदारीला आता संधी आहे सरकारचा कारखाना. आणि त्या दृष्टीने मी या ठिकाणी गणित काढलंय की बाबा आपण फार मोठं ह्याच्यामध्ये 10,000 टनाचा करायचा आणि हे करायचं असल्या वागणीत न पडता हा या कारखाना कसा चालवता येईल त्याची गणित मी काढली. मला दिसतंय की आज 100 ते 120 दिवसाच्या पुढे सोलापूर जिल्ह्यातले कारखाने चालणार नाहीत, कारण केळीचं प्रमाण, वाढलेल्या कारखान्याच्या कॅपॅसिटी आणि त्या हिशोबानेच मी साधारणतः गणित घातलंय की 4,20,000 आपण प्रत्येक सीझनला जर आपलं झालं तर त्याच्यामध्ये आपण 100 केल म्हणजे 1,00,000 लिटर पर डे ची डिस्लरी त्या ठिकाणी करतो. आणि 2 टप्प्यामध्ये आपण करणार, पहिल्याला 100ची करणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2ची करणार. आणि त्यातनं जर गणित काढलं तुम्ही तर साधारणतः 100 केल ची 1,00,000 लिटर रोज आपल्याला इथेनॉल अल्कोहोल तयार करायचं म्हणजे तर ह्यातला 120 दिवस जे आपला ऊसापासून आपण तयार करणार आहे तर रोज आपल्याला 1400-1500 टनाचा रस तिकडे घेऊन जावा लागतो. तिकडची साखर न निघता त्याच्यातल्या डायरेक्ट आपण इथेनॉल 1400-1500 टनात. हे जी आदिनाथची कॅपॅसिटी बघितली तर 3,500 टनाची कॅपॅसिटी आहे. त्याच्यापैकी 1400-1500 टन आपण तिकडं इथेनॉल त्याचे 120 दिवस करणार. मग आपल्याकडे राहती किती साखर व्हायला साधारण बेसिक रिकव्हरी प्रमाणे जर आपण 10,10-10.5 चाललो तर राहिलेली साखर राहते आपल्याकडे साधारणतः 2,46,000 पोती राहते. आणि त्याचा 35 रुपयाने दर झाला तर मी याच्यामध्ये 2च गोष्टीचं सुरुवातीला जे आपण 1 टन ऊस आणला तर त्याच्यापासून काय काय होऊ शकतं. तर इकडे साखर एक होऊ शकते, इकडे इथेनॉल एक होऊ शकते. बागेत तर आपण डिस्लरीला जाणार आहे त्याच्यामुळे बागेचे पैसे त्याच्यामध्ये मिळत नाही. जे सीएडी बीएडी जे आपल्याकडे शिल्लक आहे त्याचं पण आपण इथेनॉलच करणार आहे. इकडनं आपण सहजासहजी फक्त गणित काढलं तर आज 2,46,000 पोटी 35,000 विकल्यावर 86 कोटी रुपये आपल्याकडे येते. दुसरं आपण 100 केलची 1,00,000 लिटरची डिस्लरी ह्याच्यामध्ये आपण 120 दिवस ज्यूस टू इथेनॉलवर चालवणार, सीए वरती 30 दिवस चालवणार 150 दिवस आणि राहिलेले साधारणतः 180 दिवस आपण त्याला केंद्राची जी स्कीम आहे आता मल्टीफिल त्याला म्हणजे आपण त्याला केंद्र सरकार आता तांदूळ देतंय, मका देतंय, गहू देतंय आणि त्याच्यातून आपण ती डिस्लरी राहिलेली 180 दिवस चालवू शकतो. ही डिस्लरी साधारणतः आपण 330-350 दिवस चालवू शकतो. त्यातनं 3 कोटी किंवा साधारणतः 3 कोटी ते 3,50,000 3.5 कोटी आपण अल्कोहोल तयार करू शकतो. आपल्याकडे 86 कोटी साखरेचे आहे, 4,20,000 टन आपण लोकांकडून ऊस आणला आणि त्याला आपल्याला योग्य प्रमाणे ही सगळी प्रोसेस करून त्याला दळून जे काही साखर असतील इतर पदार्थ असतील ती काढून लोकांना आपल्याला 4,20,000चे पैसे आपल्याला कंपल्सरी द्यावे लागतात. आणि मग हे जे पैसे किती होते इकडे 86 कोटी साखरेचे होते आणि साधारणतः 3 कोटी लिटर धरला आपण तर त्याचे 65 रुपयाप्रमाणे 195 कोटी त्या ठिकाणी होते. म्हणजे आपल्याकडे 190 कोटी 180 कोटीच्या आसपास 4,20,000 टन ऊस आपण लोकांचा आणल्यानंतर आपल्याकडे त्याच्यामध्ये
पैसे उपलब्ध होते त्याच्यात ह्या सगळ्या प्रोसेस. आता त्याच्या पुढे त्याला आपल्याला काय काय खर्च येतोय तर 4,20,000 आपल्याला लोकांचे पैसे तर द्यावे लागतील. त्याला आपण बेसिक 10.25 रिकव्हरी प्रमाणे आजचा FRP दर जर आपण पकडला तर 3400-3500 रुपये HNT आपल्याला द्यावे लागते. म्हणजे त्याचे पैसे किती होते साधारण 150 कोटीच्या आसपास त्याचे पैसे होते. म्हणजे आपण 295 मधनं 290 मधनं 150 कोटी आपण ऊसाचे दिले तर साधारणतः आपल्याला 130 कोटीच्या आसपास आपल्याकडे शिल्लक राहते. आता ह्या 130 कोटीमध्ये आपल्याला काय काय गणित बसवायचे तर ह्याचा येणारा प्रोसेसचा खर्च साधारण पर टन 300 रुपये खर्च येतो आपल्याला. 420चा साधारण 13-14 कोटी रुपये खर्च येतो. 200 रुपये पगाराचा खर्च येतो. 7 ते 8 कोटी रुपये पगारावरती जाते. दुसरा आपण सीझन चालू करत असताना जे HNT घेणार आहे प्लेस घेणार आहे त्याचं एक व्याज आपण 250 ते 300 रुपये पर ह्याच्यावरती स्थानावरती आपण पकडतो आणि त्याचे 13-14 कोटी साधारणतः होते. आणि ह्या सगळ्यातनं वरचे 30 कोटी जरी आपले सगळे गेले तरी 100 कोटी आपल्याकडे राहते. आता ह्या 100 कोटी मधून आपल्याला काय करावं लागेल. आता ह्या 264 कोटीचं नियोजन आपण असं करतो की बाबा या 264 कोटीमध्ये फक्त 100 कोटीच्या आसपास फक्त बँकांचे आहेत. बँकांची 120 कोटी आहेत. NCDC आहेत आणि MSC बँक आहे. त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे की माझे बँका मी आतापर्यंत कुठल्याही बँकेचा 1 रुपया बोलले. माझे ज्या बँकेचा आता ठाणे DCC माझं 150 कोटीचं लिमिट आहे. रायगड DCC माझं स्वतःच 100 कोटीचं लिमिट होतं. आता मी ओंकार शुगरला रायगड झाल्यामुळे ते क्रेडिबिलिटी माझी झाल्यालाच आहे. मी उद्या कुठेही जाऊन ते पैसे कोल्हापूर DCC आहे सोलापूर DCC आहे की जिथं वर्षानुवर्ष मी त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले आहे. आता मी काय करणार एकदा हे सगळं वन टाइम सेटलमेंट मध्ये 120 कोटीचं ह्या नेते मंडळीकडे जाऊन 50-60 कोटी कुठं आपल्याला वन टाइम मध्ये ते आले तर त्याचं नियोजन मी उद्या अर्बन बँक आहे पतसंस्था आहे ते तात्पुरतं त्यांच्याकडनं मी घेऊ शकतो. आणि एकदा आपण हे जर नियोजन झालं त्यातनं 50-60 कोटी झाले आणि हे 200 कोटी आपलं जे बाकीचं देणं राहते 60 कोटीवरती आपलं वन टाइम मध्ये बांधलं तर 200 कोटीच्या आसपास ही सगळी जुनी देणी राहते. आणि मी जी 100 ची डिस्लरी उभा करायची म्हणतोय त्याला एक साधारण 100 ते 125 कोटीच्या आसपास खर्च येईल. म्हणजे आपण जातोय किलो फिरून 350 कोटीवरती 350 कोटीवरती 400 कोटीवरती जरी आपण उद्या गेलो प्लेस सगळं धरून तरी सुद्धा मला वाटतं 400 कोटीचं व्याज आपण भरण्यात इतपत आपल्या एवढ्या व्यवहारामधून होऊ शकतं. 400 कोटीचं 12% 48 कोटी व्याज होते. म्हणजे 100 कोटी आपल्याकडे मगाच्या हिशोबातून मी शिल्लक सांगितले. आणि मग 2 वर्षानं मॉनिटरिंग संपल्यावर तुम्हाला 2 वर्षांना हप्ता भरायचा असेल तरी जवळजवळ तुमच्याकडे 50 कोटी रुपये शिल्लक राहते. म्हणजे सरासरी याच्यामधनं आपण व्यवस्थितपणे फक्त ह्याला प्लॅन करून पुढच्या 10 वर्षात व्यवस्थितपणे आपल्याला आपली श्वास घ्यायची जी आर्थिक श्वास घ्यायची जी पिरियड आहे तो आपल्याला पुढे प्रमाण करायचा. ह्या सगळ्यांनी जर वन टाइम केलं उद्या आपण सेकंड फायनान्स करून ते 10 वर्षाचं शेड्यूल त्याला घेतलं तर व्यवस्थितपणे हाच आधीनात आपण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फार खर्च न करता व्यवस्थितपणे आपण त्याला पूर्वगत वैभव 100% या ठिकाणी आणून देऊ शकतो. आणि ह्याच विश्वासावर तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या समोर आलोय. आणि तुम्हालाही माहित आहे की मी कधी मतासाठी थापा मारलेला नाही कधी खोटं बोलून तुमची फसवणूक केलेली नाही. इथं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मी यात्रेला आलतो आणि हा रस्ता पुराच करील म्हणून मी कसल्या सांगितलं होतं नव्हतं तुम्हाला पडलो का कमी त्याच्यात. शेवट कसलीही टेक्नॉलॉजी वापरून दिवस पुरवणार तर महिन्यात त्याचा कांटा पाला पुढचंही आज चिकलठाण ते कोगावचं त्यालाही मीच पैसे दिलेले आहेत. वाटचाली पहिल्या ह्याच्यात पैसे कमी पडले आपण रुंदी वाढवल्यामुळे त्याचंही आता काम तसाच आज मी कोटलिंगाची शपथ घेऊन तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय की हा अभिनाश कारखाना माझ्या ताब्यात द्या. मी सरकारी राहणार नाही हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनाही या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं वंदन करतो. या ठिकाणी माझ्यावरती काल कुठंतरी टीका केली वाटते
आबांनीच केली वाटते जे पोराला सरपंच केलं. आता जीवरला कोणाला केलं? बरं जाऊ द्या, माझ्या पोराचं पोट काय ह्या राजकारणावर नाही. मी सांगतो, मी पोराला उद्या राजीनामा द्यायला लावतो. तुम्ही उद्या तुमच्या पोराला आयुष्यभर पुन्हा राजकारणात येऊन देणार नाही म्हणून घेता की शपथ सांगा. कारण आमची काय पोट त्या राजकारणावरती नाही. नशिबानं आम्हाला चांगलं आहे आमचं. त्याच्यामुळं बोलत असताना म्हणजे स्वतःच्या ह्याच्या खालचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, ह्या पद्धतीनं नका जाऊ. या निमित्तानं जास्त बोलायला भाग नाही. या ठिकाणी भाऊ आवर्जून तुम्ही आलात, सगळ्या आमच्या मंडळीला आश्वासित केलं, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. कर्मचाऱ्याच्या बाबतीतली मी कालच त्यांच्या काय प्रतिनिधी माझ्याकडे आलते आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा सगळे प्रश्न आपण व्यवस्थितपणे यातनं बाहेर काढू, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.